पूर्वी त्या गोष्टीचा प्रथमतः जाहीर निषेध करतो मी. पण प्रशासनाने तिकडं परभणीमध्ये तुझा भाऊ केलाय का काय? मनोज जरंगे हा आंदोलन करतो. बीडमध्ये जाळपोळ होती, आमदारांची घरं जाळली जातात. त्यावेळेस कॉम्बिन ऑपरेशन का केलं नाही? आमच्या अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये कॉम्बिन ऑपरेशन का? असा प्रश्न प्रशासनाला आहे माझा. तर प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आपलंच आहे, फक्त असं लोकांना वाटतं. मात्र इतर समाजातील लोक आले, तुमचे आभार. पण काल आम्ही ज्यावेळेस PI साहेबांकडे गेलो त्यावेळेस ते म्हणले काय बंद करायचंय का? आम्ही म्हणलं नाही, आम्ही संविधानक आहे, संविधानक मार्गानेच करू. पण महिलांवर अत्याचार झालं, लोकांना आतमध्ये टाकलं. प्रशासन फक्त नोटीस देऊन ही करू शकत नव्हतं का? सोडून देऊ शकत नव्हतं का? म्हणजे आमदारांची गरज जाळली तरी सुद्धा असं झालं. त्यावेळेस कॉम्बिन ऑपरेशन झालं नाही. माझा पवार साहेबांना प्रश्न आहे, पवार साहेब ही घटना घडून किती दिवस झालं, त्याच्यावर का बोलला नाही? फक्त संविधान तुम्हाला राजकारणापुरतं दिसतं का? राहुल गांधी कुठे आहे? राहुल गांधींनी ट्विट सुद्धा केलं नाही. इलेक्शन आलं की तुम्हाला संविधान दिसतं, संविधान बदलणार. गप्प का? उद्धव ठाकरे गप्प का? उद्धवजी नाही तेव्हा शिवसेना बंद, मुंबई बंद करता. आणि परभणीतल्या व्यापारी लोकांना सांग नाही की जर आमच्या लोकांनी बंद पुकारला होता तर बंद पुकारल्यानंतर तुम्ही बंद का केलं नाही? संघट त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, तोडफोड झालेले. पण मात्र तुम्ही बंद मध्ये सहभागी तर व्हायचं, बंद करायचं ना. पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली असं घडलं नसतं. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, आता सुद्धा बघितलं आपण ही सगळं रहदारी चालू आहे, सगळं चालू आहे. आपण शांततेच्या मार्गाने करतोय, पण आपल्याला काही लोक अशांतता घडवण्यासाठी करत असतील. पण तसं काही करू नका. नीट जावा, नीट या. आणि आपण बाबासाहेबांची लेकरं आहेत, बाप आहे आपला, त्यामुळे आपण ते संविधानिक मार्गाने सगळं करायचं. एवढं बोलून थांबतो मी. जय भीम.